नमस्कार, मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे ते इव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल थंबनेलवरनं। मागे मी 1-2 शॉट तुमच्यासोबत शेअर केले होते। त्यात 1-2 ताईंनी मला विचारलं होतं, "ताई हे मंदिर कसलं आहे आणि कुठलं आहे तेवढं आम्हाला सांगा." आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आता हे मंदिर आहे ना खाटू श्यामजी बाबांचं मंदिर आहे। त्याचं मूळ मंदिर ना राजस्थानमध्ये असलेलं खाटू गाव आहे तिथे आहे। पण हे मंदिर आहे ना मालेगावचं आहे। ज्यांना राजस्थानला जाणं पॉसिबल होत नाही त्यांच्यासाठी हे सोयीस्कर असं मंदिर आहे। मालेगावातली स्मशानभूमी सांगायचं म्हणजे तुम्ही एवढं जरी सांगितलं आम्हाला खाटू श्यामजी बाबांचं मंदिर सांगा तर ते तुम्हाला ॲड्रेस सहजासहजी अवेलेबल होऊन जातो। आता ना असं म्हटलं जातं हे जे बाबा आहे ना हरे का सहारा आहे, म्हणजे आपण एखादं काम करतोय आपल्याला त्याच्यात यशच मिळत नाही, खूप कष्ट केले आपण हरून गेलो, पण ह्या मंदिरात आल्यानंतर आपल्याला त्या गोष्टीत यश मिळतं। त्यासाठी ना आपल्याला इथे अर्जी करावी लागते। आता ही अर्जी कशी केली जाते, येथे बाहेर काही लोक बसलेले असतात, त्यांना सांगायचं की आम्हाला अर्जी करायचं आहे। मग ते काही साहित्य देतात, त्यात आपल्याला एक पेज असतं आणि पेन असतो। त्या पेजवर आपली जी काही इच्छा असते ना ती लिहायची, ते फोल्ड करून जे काही साहित्य असतं ते मंदिरातल्या पुजाऱ्यांकडे द्यायचं। ते देवाच्या पायाला लावून आपल्याला त्याच्यातलं काही सामान देतात आणि म्हटलं जातं आपली अर्जी केली गेली। आणि हे जे काही पिंपळाचं झाड आहे ना तर असं म्हटलं जातं की कथेनुसार ह्या झाडाच्या प्रत्येक पानाला थोडे छोटे होले, तेच मी इथे बघत होती। पुढे जाऊन ना आम्हाला इथल्या पुजाऱ्यांनी सुद्धा कथा सांगितली होती, तीच तुमच्यासोबत शेअर करते। तो पांडवांना पण अभिमान जातो त्यामुळे या युद्धामध्ये मी जे आधी म्हणतो की परत युधिष्ठिर म्हणतो पाचवी म्हणजे भांडणं करता एक प्रकारे तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात तर हे युद्ध एकच माणसाने पाहिलेलं आहे बर्बरीकडे, आपण त्याच्याकडे जाऊ। मग बर्बरीकडे हे सगळेजण जातात, त्यामुळे हे युद्धामध्ये कोणी जिंकलं नव्हतं। या म्हणे मग बर्बरी म्हणतात की या युद्धामध्ये द्रौपदीचे जे केस होते म्हणे जे कौरवांच्या रक्ताने धुतले गेले, म्हणजे जे तिने प्रण घेतला होता, तर म्हणजे ज्या दिवस हे कौरवांचे रक्त माझे केसांना लागेल त्या दिवसच मी यायचं आपण बांधू मिळायचं। आणि या पूर्ण युद्धामध्ये भगवान श्रीकृष्णाने हे युद्ध जिंकून दिलेलं आहे। यांचे भगवान श्रीकृष्ण चक्र चालू त्या दिवस म्हणतात भगवान श्रीकृष्ण बरोबरी तुला कमी म्हणजे माझं नाव होतं आणि हरे का सारा म्हणतात। आता अर्जीचे विचारतात की अर्जी कसं लावतात, अर्जी याच्यासाठी लावतात तो जो हरून गेलेला आहे जो या दरबारमध्ये आला ना तो जिंकणारच त्याचा विजय होणार, बाबा त्याला हरू देणार, आणि त्याच्यामुळे त्या अर्जीवरती आपली मनोकामना दिली। तर अशी काहीशी पौराणिक कथा होती जे की आम्हाला इथल्या पुजाऱ्यांनी एकदम छान पद्धतीने अशी सांगितली होती। मंदिराचा आजूबाजूचा परिसर बघाल ना तर खरंच खूप छान आहे आणि एकदम शांतता असलेलं असं हे मंदिर आहे। आपण जर इथे गेलो ना 15-20 मिनिटं बसलो ना तर खरंच आपलं मन हे ना जलपेजलेत असतं, ते सुद्धा इथे शांत होऊन जातं। श्रद्धा ठेवायला काही हरकत नाही, अंधश्रद्धांच्या आहारी नका जाऊ, पण श्रद्धा ही आपली असलीच पाहिजे असं माझं तरी म्हणणं असतं। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा। अजून काही माहिती हवी असेल तर मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।